पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनांवर सर्वसामान्यांच्या मात्र काय प्रतिक्रिया आहेत पाहूया। युद्धजन्य परिस्थितीमुळे एकीकडे इंधन टंचाईचा सामना सर्वसामान्य नागरिक करतायत। बीडमध्ये अनेकदा पेट्रोल आणि डिझेलची टंचाई होते। आता दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर कमीत कमी करा असं आवाहन केलंय। या आवाहनाकडे बीडकर कसं पाहतायत आणि कसा प्रतिसाद आता बीडकर देणार आहेत हे आपण पाहणार आहोत। आपण सध्या बीड शहरातील शिवाजी महाराज चौकात असलेल्या पेट्रोल पंपावर आहोत। या ठिकाणी पेट्रोल घेण्यासाठी ही रांग लागली आहे आणि या ठिकाणी काही नागरिक देखील आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलंय इंधनाचा वापर कमीत कमी करा। कसं पाहता या आव्हानाकडे? बरोबर केलेलं आहे। थोडं जेवढं काम होईल तेवढंच पेट्रोलचं गाडीचा वापर करायला पाहिजे, नंतर थोड्या कामासाठी गाडी नाही वापरायला पाहिजे। पेट्रोलची बचत करायला तर सगळ्या भारतावरचं संकट थोडं दूर होईल। नाही, गरज असल्यावरच बाहेर पडतं माणूस, विनाकारण कोण बाहेर पडते? प्रत्येक गोष्ट समजा आवश्यक असेल तरच माणूस जाते। आता हे उन्हातानाचं कोण फिरणार बाहेर? आपण जर पाहिलं तर कसं इंधनावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत। दळणवळणाचं सर्व साधन जे आहे ते इंधनाच्या माध्यमातूनच आहे। पण जर कमी वापर केला तर हे सर्व कसं शक्य होईल का? नाही ना, प्रत्येक गोष्टीत महागाई वाढत चालली, इंधनावरच सगळं अवलंबून आहे। दळणवळण त्याच्यावरच आहे ना, म्हणजे पार मोटरसायकल पासून मोठ्या अवजड वाहनापर्यंत त्याच्यावरच सगळे प्रत्येकाचे भाव वाढलेले। त्याच्यामुळे हे शक्य होईल असं वाटतं. नाही होत। व्यवसाय त्याच्यावर असल्यामुळे इंधन तर लागणारच ना। इंधन उरलं तर व्यवसाय होईल ना। इंधन नाही उरल्यावर पैसे कुठून येणार? तर मोदी म्हणतात आता इंधन कमी वापरा। कमी वापरून कसं भागेल? जितकं लागतं तितकं लागणारच आहे। व्यवसायच होणार, व्यवसायच होणार नाही ना। व्यवसाय संकट। कमी व्यवसाय करून भागणार आहे का? उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।